चला आज बनवूया पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी सोड्याचा वापर न करता टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी। त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून एका स्लायसरने छान अशा मीडियम थिकनेसमध्ये स्लाइसेस पाडून घेतल्या। स्लाइसेस जास्तही जाड नको जास्तही पातळ नको। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्या आणि एका चाळणीवरती ड्राय होण्यासाठी ठेवून दिल्या। एका बाउलमध्ये 1 कप भरून बेसन पीठ चाळून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडासा हिंग घालायचा आहे, चवीकरता मीठ, हळद पावडर, लाल मिर्च पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर अगदी मीडियम थिकनेसवरती बनवून घ्यायचं। बॅटर जास्तही पातळ नको जास्तही घट्ट नको। गरम केलेल्या तेलापैकी 1 चमचा तेल घालायचं आणि हे बॅटर एका दिशेने 5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं। तयार बॅटरमध्ये करून घेतलेल्या बटाट्याच्या स्लाइसेस छान अशा कोट करायच्या आणि कडकडीत तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या। तेल सुरुवातीला कडकडीत पाहिजे, त्यामुळे बटाटा भजी अगदी छान अशी फुलली जातात। बटाटा भजी अलटून पलटून दोन्ही बाजूने मीडियम गॅसवरती तळून घ्यायची। मस्त अशी टम्म फुगलेली बटाटा भजी तयार आहे। चला पटकन लाईक करा।